धरलाले समदेसने वांडे. काय मग लाली, यावर्षी पाळण हलवायचा विचार आहे का नाही? हा बघू, चाललाय विचार. गोपाळ, हे गोपाळ, कुठे गेलं गोपाळ? काय झालं? काय सरपंच, कसली एवढी गडबड? गावात काय पुन्हा कांड झालं काय? अहो आप्पा, तसं काय नाही, काम होतं जरा गोपाळकडं. ऐ, पैशाची मदत वगैरे पाहिजे असेल तर अजिबात भेटणार नाही. अहो पैसे कशाला पाहिजेत? पैसे नाही, गोपाळ पाहिजे. म्हणजे ऍज अ सरपंच गोपाळला आग्रहाचं निमंत्रण द्यायला आलोय. कसलं निमंत्रण? ते देवळातलं दागिनं सापडले ते सगळ्यांना माहितीच आहे ना. मग त्याचं काय? ते गुरुजींना सुतक आहे ना, त्यामुळं देवळातलं दागिनं देवावर गोपाळच्या हस्ते चढवावं अशी आमची सगळ्यांची इच्छा आहे. नाही, तुमचं बरोबर आहे सरपंच साहेब, पण कसं हे काय स्वतःला एवढा मोठा नाही समजत. अहो गुरुजी कुठं, मी कुठं. हो तर आलाय मोठा, तो तर लय आतल्या गाठीचा आहे. आणि तुम्ही ना त्याच्या नादाला लागू नका. तो राक्षसाच्या हातनं वय देवाला दागिनं चढवताय. अरे तुमच्या आकल्यावर ना राखेल ओतून पिटवून द्यावं. गोपाळ, तुझ्या हातनच देवाला दागिनं चढलं पाहिजे. वय वय, देवाला दागिनं तूच घालणार. जित्यार नको कशाला उगाच हो, आता एवढे सगळे म्हणतात तर नका ना त्यांचं मन मोडू. आणि तसं पण देवाच्या अंगावर दागिनं चढवायला तुमच्यापेक्षा योग्य माणूस नाही या गावात. नाही, तुम्ही सगळे म्हणताय ते पटतंय मला. बरं ठीक आहे, तुमच्या सगळ्यांचा आग्रह विनंती त्याला मान देतो मी. येतो पूजेला, चला. आता कसं, आता आमची काळजी मिटली. तुझी हिंमत कशी झाली माझ्या पोराला हात लावायची? आप्पा, तुम्ही मध्ये पडू नका. देशमुख, अहो जामकर साहेब, झालं तरी काय ते तरी सांगा. जामकर, तुला एकदा सांगितलेलं कळत नाही रे? माझा पोरगा काय रस्त्यावर पडला काय? हे बघ, माझा बाप अजून जित्ता हाय. तुझा पोलिसही सुरून जाईन मी. आणि मग साहेब, अहो पाय पडतो साहेब. काय झालंय या जामकरला? आर्याची डेडबॉडी सापडली की माझ्या विरोधातला कुठला पुरावा सापडलाय? सांगते साहेब, मी तुमच्या पाया पडते.
माझ्या लेकाला सोडलं साहेब, त्याने तुमचं काय बिघडवलंय साहेब? नका त्याला मारू. अहो काय केलंय माझ्या नवऱ्यानं? जामकर साहेब, काय केलंय? अहो जामकर साहेब, झाले काय ते तरी सांगा. जोपर्यंत तुम्ही सांगत नाही तोपर्यंत कळणार कसं? अरे बघताय काय तुम्ही, तुमच्या देव माणसाला मारतायत ते. साहेब, अहो साहेब, काय केलं साहेब? साहेब सांगा तरी काय साहेब. साहेब, किती लागले? ए जामकर, जीव घेतो काय माझ्या पोराचा? सावर स्वतःला, नाही तर तू पोलीस आहे विसरून जाईन मी. देशमुख, अजिबात मध्ये यायचं नाही, नाही तर मी पण विसरून जाईन मी पोलीस आहे ते. जामकर साहेब, थोडा कायदा आम्हाला पण कळतो. एखाद्याला विनाकारण मारणं हे पण कायद्यात बसत नाही. तुम्ही चुकीचं करताय जामकर साहेब. तुम्ही वर्दीचा गैरफायदा घेताय. जामकर साहेब, मी जर बातमी व्हायरल केली ना, नोकरी जाईल तुमची. हा जामकर साहेब, हे काय बरोबर करत नाहीत तुम्ही. माझ्या नवऱ्याने काय बिघडवलंय हो तुमचं? आतापर्यंत संशय घेत होतात, आज मारलात तुम्ही त्याला. काय केलंय त्यांनी असं? सगळ्यांना काय नीच माणसाने काय केलं ते. आता मी जे करतो ते मला करू द्या. कायद्याच्या मध्ये कोणी येऊ नका, नाही तर परिणाम भोगायला तयार राहा. मी तुम्हाला माझ्या नवऱ्याला घेऊन नाही जाऊ देणार. आधी मला कळलं पाहिजे नेमकं काय झालंय, काय केलंय माझ्या नवऱ्यानं. नीच माणूस आहे हा. देव माणसाचं मुकुट घालून सगळ्यात फसवतोय सगळ्या गावाला. वेळा सगळं शोधतोय माझ्या बहिणीला. मी कुठे आहे ती याला सगळं माहिती आहे. याला विचारा कुठे चालू आहे, कुठे आहे माझी बहीण. म्हणजे यांना आर्याची बॉडी सापडली नाही. याला बॉडी नाही सापडली, मग असा काय पुरावा सापडलाय ज्याच्यामुळे मी आर्याला लपवलंय असं वाटतंय? ए जामकर, याला काय माहित तुझी बहीण कुठे आहे? तुझ्या बहिणीला तू शोध ना. प्रत्येक वेळी माझ्या पोरावर कशाला आरोप करतो रे? आणि गावात काही बी झाले तरी तू आम्हालाच धरतोस. अप्पा, पुरावा आहे तसा आमच्याकडे. ए गप, दोघा सांगत नाही माझी बहीण कुठे आहे? डोक्यात गोळी घालतो.